लग्न सोहळ्यासाठी सहकुटुंब बाहेरगावी जात असाल तर काळजी घ्या. तुमच्या बंद घरावर चोरट्यांची नजर असू शकते. अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील पोहूर कसबे गावात 7 मार्चला उघडकीस आली. गावातील एक कुटुंब 6 मार्च रोजी दुपारी 4 वाजता घराला कुलूप लावून सिल्लोड तालुक्यातील भवन या गावाला लग्न सोहळ्यासाठी गेले. लग्न सोहळा आटोपून हे कुटुंब 7 मार्चला पहाटे 4 वाजेच्या सुमारास गावाकडे पोहोचले. घरी पोहोचताच घराचा दरवाजा उघडण्यासाठी कुटुंब प्रमुख गेले असता त्यांना कडी कोयंडा व कुलूप तुटलेले दरवाजा अर्धवट स्थितीत असलेला दिसून आला. घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीत पडलेले पाहून मनात संशयाचे काहूर उठले. हॉलमधील कपाटाचा कडिकोंडा तुटलेला होता. कपाटातील सोन्याची अंगठी, मणी, मंगळसूत्र, चांदीचे कडे, पाटल्या व 30,000ची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले. कुटुंब प्रमुखाने पोलिसांना माहिती कळवताच पौर पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार 1,16,600 रुपयांचे दागिने व 30,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे या घटनेचा तपास करीत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिसांना व शेजारच्यांना सांगून गेलेले कधीही चांगले. पौर पोलिसांकडून या घटनेच्या चोरीचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येते. याच आठवड्यात जामनेर शहरात देखील एक घरफोडी झाल्याचे उघडकीस झाले आहे. या घरफोडीत सुमारे 2 लाखाचा ऐवज व रोकड चोरट्यांनी लांबून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लग्न सोहळ्याला किंवा बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या शेजारच्यांना किंवा पोलिसांना कळवलेले केव्हाही चांगले असते. यामुळे होते काय की तुमच्या घरावर पोलिसांची देखील नजर असते आणि शेजारी पाजाऱ्यांचा देखील पहारा असतो. मात्र आपण करतो काय की कुणालाही न सांगता बाहेर जातो आणि चोरी झाल्यावर जागे होतो. हे सारे टाळण्यासाठी काही सावधानता, काही काळजी घेणे गरजेचे आहे. आता येत्या काही दिवसात सुट्ट्या लागतील. सुट्ट्यात बाहेरगावी जाणाऱ्यांची सुरू असते. बाहेरगावी गेले म्हणजे घराला कुलूप लावून 15 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा कुटुंब बाहेरगावी जातात आणि अशा स्थितीचा चोरटे फायदा घेतात आणि नको ते घडते. अशा चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी देखील काही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी केवळ पोलीस प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही. आपण सुद्धा सुरक्षितता म्हणून काही उपाय केले